तर दिल्लीतल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे शिवसेना पक्ष चिन्हाबाबतच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। आजच्या दिवसाची सुनावणी आता सुरू झालेली आहे। महासुनावणीला सुरुवात झाली आहे। ठाकरेंकडून देवदत्त कामत आता युक्तिवाद करणार आहेत। आज त्यांनी अर्धा तासाचा वेळ मागून घेतला होता, त्यामुळे त्यांच्याकडे किती वेळ आज सुप्रीम कोर्ट त्यांना त्यांचा युक्तिवाद करण्यासाठी देते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। काल कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादाचा शेवट केला आणि त्यानंतर देवदत्त कामत यांच्याकडे सगळी धुरा सोपवली। काल देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादाला सुरुवात केल्यानंतर आता आज आणखी कुठकुठले मुद्दे त्यांच्या युक्तिवादामध्ये येतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमदार अपात्रतेसंदर्भातला महत्त्वाचा युक्तिवाद आता देवदत्तजी करणार आहेत, त्यामुळे आपण बघूया सुप्रीम कोर्टामध्ये काय काय नेमक्या घडामोडी घडतात आणि या संदर्भात आणखी अपडेट करण्यासाठी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी विश्लेषण करण्यासाठी माझी सहकारी मनशी पाठक जोडली गेलेली आहे। मनशी, काही वेळ म्हणजे आता अगदी 1 मिनिट झाला असेल मला वाटते सुनावणीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता ही सुनावणीत आज देवदत्त कामत काय नेमका युक्तिवाद पुढे नेतात आपल्याला बघायचं आहे। कसं आपण आता या सगळ्या सुनावणीकडे पाहणार आहोत, कुठकुठले मुद्दे आता पुन्हा चर्चेला येतील असं वाटतंय, कारण आमदार अपात्रता हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि 10व्या अनुसूचीतल्या तरतुदींचा दाखला देत कामत यांचा युक्तिवाद आता सुरू झालेला अशी एक अपडेट कळतेय। नक्की 10व्या अनुसूचीचा दाखला देत आता देवदत्त कामत यांचा युक्तिवाद नुकताच सुरू झालेला आहे। काल ज्या नोटवरती हा युक्तिवाद संपलेला होता ती नोट होती की एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस शिवसेना पक्षाचे सदस्य होते का, आणि सोबतच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय जो घेतलेला आहे विधानसभा अध्यक्षांनी तो फिरवायचा झाल्यास कोर्टाला कोणते अधिकार आहेत का आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतील। तर कदाचित याच नोटवरती हा युक्तिवाद पुढे कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळतोय। 10व्या अनुसूचीच्या अंतर्गत आता युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणि अवघे काही मिनिटं झालेले आहेत की हा युक्तिवाद सुरू होत 10व्या अनुसूचीतल्या तरतुदींचा दाखला आता देवदत्त कामत आपल्याला देताना दिसत आहेत। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोरील खंडपीठाच्या नेतृत्वामध्ये ही सुनावणी खरं तर सुरू आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत हे या खंडपीठाचं नेतृत्व करतायत, न्यायमूर्ती बागची देखील त्यामध्ये आहेत आणि खंडपीठाने वेळोवेळी या सुनावणीच्या दरम्यान अतिशय महत्त्वाचे अशी निरीक्षणं ही सुद्धा मांडलेली आहेत। त्याच्यामुळे आज देवदत्त कामत यांचा युक्तिवाद जेव्हा पुढे जाईल तेव्हा तो पुढे जात असताना 10व्या अनुसूचीचा पुन्हा एकदा खल होताना आपल्याला न्यायालयामध्ये दिसू शकेल। यापूर्वी सुद्धा वेळोवेळी न्यायमूर्तींनी देखील 10व्या अनुसूचीच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेले होते, ज्याला उत्तर देण्याचा प्रयत्न हा वकिलांकडून झालेला होता। सोबतच वकिलांनी सुद्धा 10व्या अनुसूचीचा योग्य वापर व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा ही व्यक्त केलेली होती। मात्र 10व्या अनुसूचीचा चुकीचा अर्थ लावला गेला अशा युक्तिवाद कपिल सिब्बलांनी यापूर्वी केलेला होता। 10वी अनुसूची काय सांगते तर ज्या पद्धतीने जेव्हा एखाद्या राजकीय पक्षातले आमदार हे फुटून जातात तेव्हा त्यांना एक ठराविक संख्याबळ मिळालं तर अर्थातच त्यांचा पक्षांतर हे अधिकृत समजलं जाईल। मात्र इथे पक्षांतर होत नाहीये तर पक्षच आमचा आहे असा दावा केला जातोय, तेव्हा 10व्या अनुसूचीचा अर्थ हा वारंवार स्पष्ट करावा लागणं हे या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान अपेक्षित आहे। आणि पुन्हा एकदा 10व्या अनुसूचीतल्या तरतुदींचा खल हा देवदत्त कामत यांच्याकडनं केला जातोय। आणखी अपडेट आपल्याकडे येत आहेत, मात्र सध्याच्या घडीला देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद सुरू करताना पुन्हा एकदा 10व्या अनुसूचीवरच खल सुरू केलेला आहे। अगदी मनशी, आणि या दरम्यान सुभाष देसाई केसचा सुद्धा पुन्हा एकदा रेफरन्स दिला जातो आहे देवदत्त कामत यांच्याकडून। हा जो दाखला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 10व्या सूचीनुसार प्रत्येक वाक्याचा जो अर्थ आहे आपण पाहतोय अगदी पहिल्या युक्तिवादापासून अर्थ काढला जातो आहे। कपिल सिब्बल यांनी सुद्धा याचाच आधार घेतला होता आणि काल तर असं झालेलं होतं की 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्ष मानलं जाऊ शकत नाही आणि पक्षात जी फूट पडलेली आहे ती पक्षात पडलेली ही फूट नाहीये, तर 21 जूनच्या घटनांच्या संदर्भात त्यांच्याकडे बचावासाठी कुठलाही कायदेशीर आधार नव्हता आणि त्यांच्याकडे केवळ एकच बचाव असू शकतो, तो म्हणजे आम्हीच खरा राजकीय पक्ष आहोत आणि तो दावा न्यायालयानं फेटाळून लावला। त्यांनी केवळ एवढाच युक्तिवाद केला होता की आम्ही बहुसंख्य आमदार आहोत आणि आम्हीच पक्ष आहोत आणि सुभाष देसाई प्रकरणातील निकालाकडे त्यावेळी त्यांनी लक्ष वेधलं होतं। 10व्या अनुसूचीचा मूळ उद्देश हा आहे की पक्षांतराचा प्रकार सुरुवातीला रोखला जावा, अन्यथा त्याला उधाण येईल असं सिब्बलांनी म्हटलं होतं आणि तोच रेफरन्स पुन्हा एकदा आज देवदत्त कामत या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळतात।
नक्कीच देवदत्त कामत तोच रेफरन्स आपल्याला मांडताना दिसत आहेत. खरं तर जेव्हा हा सगळा घटनाक्रम घडलेला होता, जेव्हा काही तारखांचा देखील उल्लेख होतोय की 21 तारीख आणि 26 तारीख 26 तारखेपर्यंत चित्र हे बदललेलं होतं. 21 तारखेला जे संख्याबळ होतं ते मर्यादित स्वरूपातलं होतं. एकंदरीतच जो घटनाक्रम घडला की एकनाथ शिंदे त्यांच्या काही आमदारांसह हे सुरुवातीला सुरतला गेले, त्यानंतर गुवाहाटीला गेले आणि त्यानंतरचा घटनाक्रम हा घडायला लागला. मात्र हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे यांनी आपण कुठल्या पक्षात जातो आहोत अशी भूमिका घेतली नाही किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनीही घेतली नाही. बघायला गेलं तर त्यांना एखाद्या मोठ्या राजकीय पक्षामध्ये समाविष्ट होता आलं असतं. मात्र ती भूमिका न घेता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या पक्षावरच आपला दावा आहे असं म्हटलं. कारण तो दावा करण्या इतकं संख्याबळ आमच्याकडे आहे असा सुद्धा दावा त्यांच्याकडनं केला गेला. अर्थातच ते संख्याबळ नेमकं कोणत्या पद्धतीने मोजलं तर ते संख्याबळ विधिमंडळातल्या आमदारांच्या संख्येनुसार मोजलं, म्हणजे विधिमंडळातल्या पक्षानुसार मोजलं. मात्र राजकीय पक्ष अशा प्रकारे नावावर करून घेता येतो का, हा प्रश्न आता कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हा उपस्थित करतायत, जो कळीचा प्रश्न म्हटला पाहिजे. आणि म्हणूनच 10व्या अनुसूचीचा नेमका अर्थ लावता आला पाहिजे असं वारंवार कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचं सांगणं आहे. 10व्या अनुसूचीच्या अंतर्गत आपण प्रत्येक बाब नीटची तपासून घेतली पाहिजे आणि त्याचा कोणी गैरवापर तर करत नाही ना, त्याचा कोणता चुकीचा अर्थ तर लावला जात नाही ना, हे देखील तपासलं पाहिजे. आणि म्हणूनच जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने आमदार फुटतात तेव्हा त्या राजकीय पक्षाचं चिन्ह गोठवलं जाणं हे महत्त्वाचं स्टेटमेंट कपिल सिब्बल करतायत. आणि म्हणूनच 10व्या अनुसूचीचा, आमदारांच्या अपात्रतेचा आणि चिन्हाचा हा वाद कसा संलग्न आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न देवदत्त कामतांचा आहे. 10व्या अनुसूचीच्या अंतर्गत असणाऱ्या तरतुदींच्या आधारे देवदत्त कामत यांनी आपला जो युक्तिवाद सुरू केलेला आहे त्यामध्ये देवदत्त कामत सुभाष देसाई प्रकरणांच्या विविध प्रकरणांचा दाखला देत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा होता. पुन्हा एकदा ठाकरेंच्या वकिलांकडून हा पुनरुच्चार केला गेलेला आहे. आपण काल सुद्धा सुनावणीमध्ये म्हटलं की विधानसभा अध्यक्षांच्या निर्णय प्रक्रियेवर, त्यांच्या अधिकारावरती वारंवार प्रश्न ठाकरेंच्या वकिलांकडून उपस्थित केले जात आहेत. आज पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार होतोय की अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय हा चुकीचा होता, 10व्या अनुसूचीचा चुकीचा अर्थ त्यांनी लावला, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आता त्यांच्याकडनं येतंय. विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता असा पुनरुच्चार केला जातोय. राणा प्रकरण आणि वीरेंद्र लाल प्रकरणातल्या निकालाचा सुद्धा कामत यांच्याकडून दाखला देण्यात आलेला आहे. यापूर्वीची जी प्रकरणं आहेत, मग त्यामध्ये सुभाष देसाई प्रकरण असेल, राणा प्रकरण असेल, वीरेंद्र लाल प्रकरण असेल, या प्रकरणांचा दाखला देत ते म्हणतात की 10व्या अनुसूचीचा योग्य तो अर्थ लावला जायला पाहिजे होता. इतकंच नाही तर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले जे निर्णय आहेत ते कशा पद्धतीने चुकीचे होते ते पुन्हा एकदा ठसवण्याचा प्रयत्न केला जातोय, पुन्हा एकदा हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. वकिलांनी यावेळेस जर आपण बारकाईने बघितलं तर कपिल सिब्बल असो किंवा देवदत्त कामत असो यांनी एकदम टार्गेट ठेवून विधानसभा अध्यक्षांची निर्णय प्रक्रिया यावरती एक भक्कम बाजू मांडण्याचा प्रयत्न न्यायालयासमोर केलेला आहे की विधानसभा अध्यक्षांना अर्धन्यायिक अधिकार आहेत हा एक शब्द महत्त्वाचा, यासोबतच प्रथम दर्शनी हा एक शब्द महत्त्वाचा त्यांनी आपल्या युक्तिवादामध्ये वापरलेला आहे. त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावरती आता सर्वोच्च न्यायालय काही टिप्पणी करते का हे बघणं आज खूप महत्त्वाचं आहे. जर तशी कुठली टिप्पणी, तसं कुठलं निरीक्षण जे महत्त्वपूर्ण ठरू शकेल या खटल्यामध्ये, तसं जर न्यायालयाकडून आलं तर कदाचित सुनावणीला आणखी वेग मिळेल आणि कदाचित सुनावणीचं वळण आणखी वेगळं असू शकेल. मात्र सध्याच्या घडीला देवदत्त कामत हे वेगवेगळ्या प्रकरणांचा दाखला देत आहेत आणि सोबतच पुन्हा एकदा पुनरुच्चार करतायत की विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात जो निर्णय घेतलाय तो कसा चुकीचा होता. अगदी खरंय मनशी. आणि या दरम्यान देवदत्त कामत त्यांचा युक्तिवाद मांडत असताना एक महत्त्वाचं वाक्य ते बोललेले आहेत. 10व्या सूचीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत, मात्र या सगळ्याचं अनुलंघन कशा प्रकारे झालेलं आहे या त्यांनी सांगितलेलं की हे उल्लंघन खरं तर करणं गरजेचं नव्हतं, कसे चुकीचे पायंडे पडतात ह्या प्रकारे कपिल सिब्बल यांनी सुद्धा युक्तिवाद केला होता. आणि तीच लाईन आज या युक्तिवादामध्ये कायम दिसते. आणि यामध्ये ते एक महत्त्वाचं वाक्य असं म्हणतात की आम्ही अध्यक्षांवरचा विश्वास गमावलेला आहे. नेमकं त्यांना हे काय म्हणायचं आहे, कारण अर्थातच त्यांचा हा सगळा रोख हा नार्वेकरांकडे त्यांनी घेतलेल्या सगळ्या निर्णयासंदर्भातला आहे, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयासंदर्भातला आहे. मात्र ते म्हणतात की आम्ही अध्यक्षांवरचा विश्वास गमावला. यापूर्वी जी प्रकरणं झाली आहेत ज्याचा आत्ता आपण उल्लेख केला, देवदत्त कामतांनी त्याचा दाखला दिलेला आहे. देवदत्त कामत असं म्हणतात की यापूर्वी जी प्रकरणं झाली आहेत त्यामध्ये एकदा अपात्र ठरवल्यानंतर थेटपणे त्यांचं सदस्यत्व रद्द होतं.
त्या प्रकरणामध्ये विशिष्ट कालावधीत सुनावणी होऊ न शकल्यामुळे त्यांनी पक्षांतर केल्याचा लाभ आधीच उपभोगलेला आहे। आम्ही कुणावरही दोषारोप करत नाही, मात्र आजही ते त्या पक्षांतराचे फायदे घेत आहेत, कारण चिन्ह आदेश सिम्बॉल्स ऑर्डर हा विधिमंडळातल्या बहुमताच्या निकषावरती अवलंबून ठरला।